बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक प्रकाश नावलकर लिखित कथा भागू अक्का. वैशाख महिन्याचं ते रखरखीत ऊन, घरातला पंखा चालू असून सुद्धा बाहेरच्या गरमीनं अंगाची लाही लाही होत होती. घरासमोरच्या झाडाचे एक पान बी हलत नव्हतं. वाऱ्याची एखादी झुळूक बी कुठे येत नव्हती. प्रत्येकाच्या घरासमोर वाळत घातलेली वाळवानं त्या रखरखीत पडल्या उन्हात वाळत होती. पाटलाची रखमाजी मोरल्या सोप्यात वाकाळ शिवत बसली होती. आजीनं मधीच एक तपकिरीचं चिमूट नाकात कोंबली आणि ही भली मोठी शिंक दिली. ती शिंक ऐकून तिथंच बाजूला अभ्यास करत बसला तिचा नातू म्हणाला, आजी कशाला वरतीस ती तपकीर? तुला रे का त्रास व्हायलाय माझ्या तपकिरीचा? तसं नव्ह आजी, सारखी सारखी ती तपकीर वडलीस की त्रास होईल तुला म्हणून म्हटलं. अरे माझ्या सोन्या, किती माझी काळजी करशील रे. नाही केली तर कधी तर तू लावणार आम्हाला कामासनी, असं म्हणून तो हसायला लागला. अरे तुझा मुडदा बशिवला भाड्या, मी कामाला लावणार भाई रे मुडद्या. वय नाहीतर काय, कवा बग्गल तवा हायच तुझ्या नाकात ती तपकी रे. तुझ्या बाजूला बसलो की मला बी येते की ती शिंग. वय मग काय तपकी सोडून दे म्हणतोस? आजी नातवाचा तुत्तू मैमै चालू असतानाच गल्लीतनं कुणाची तरी हाळी आली. इतक्या शांत वातावरणात ती हाळी कानात घुमायला लागली. रानमावा घेता का रानमावा? डोंगराची काळी मैना घ्या, करवंद घ्या, तोरण जांभळ आणि अस्सल मध बी आणलाय ओ. ही हाळी ऐकू येताच गल्लीतल्या पोरांनी एकच गलका केला. भागू अक्का आली, भागू अक्का आली म्हणत सारी पोरं तिच्या भोवती गोळा झाली. कोणी रुपया देऊन, कोणी 2 रुपये देऊन तिच्याकडून तो ताजा रानमेवा घेत होता, तर कोण मापटभर धान्य देऊन पसाभर रानमेवा घेत होता. काही पोरं मध्येच बुट्टीत हात घालून 1-2 तोरणं खाऊन बघत होते. ते बघून कट्टीवर बसले शाळा मास्तर त्या पोरावर डोळे वटारून बोलायला लागले. ये पोरांनो, असा हात घालून घेऊ नये, हवे तर विकत घ्या. अहो गुरुजी घेऊ देत की, पोरं आहेत ती, जाणते ते न सांगता घेत्यात. आणि या बारक्या पोराने हो काय केलंय, 2-4 तोरणांनी माझी बुट्टी नाही सपायची, आहेत म्हणूनच घेत्यात ना व पोरं. किती समजूतदार होती भागू. आज कित्येक वरीस तिला ह्यो रानमेवा ऐकताना गावातल्या सगळ्यांनी पाहिलं होतं. तिच्या घरची परिस्थिती बेताची होती. पोटाला 2 पोरं आणि 2 नवरा बायकोंचा संसार करायचा म्हटल्यावर तारेवरची कसरत तर करावीच लागायची. तिच्याकडं स्वतःची ना जमीन होती ना बाप जादेची कमाई. पोटाची खळगी भरायला निसर्गानं भरभरून दिलेला रानमेवा हेच तिचं कमाईचं साधन होतं. तोच रानमेवा ऐकून भागूचं दिस फार मजेत जात होतं. संध्याकाळीच 2 नवरा बायको डोंगरात जाऊन करवंद काढायची. भल्या पहाटे करवंदीच्या जाळीत शिरायचं म्हणजे साऱ्या अंगभर दाबनानं टोचून घेतल्या गत भळाभळा रगात यायचं. टीचभर पोटासाठी वन वन फिरून काळी टप्पोरी करवंद गोळा करताना त्यांच्या अंगाची चाळण व्हायची. खरं मनाजोगती करवंद मिळाली की झालेल्या जखमांचं दुःख कुठल्या कुठं पळून जायचं. डुईवर बुट्टी, त्या तपकिरी रंगाचे आळू, मोत्यासारखी पिकलेली गोड गुळमाट तोरणं, काळी भोर करवंद आणि पिकून पिचलेली जांभळं बघूनच तोंडाला पाणी यायचं. एवढ्या रणरण त्या उन्हात सुद्धा पोटाची खळगी भागवण्यासाठी भागू पायपीट करत तो रानमेवा ऐकत होते. तो रानमेवा ऐकला तरच तिला 4 पैकं मिळायचं आणि त्यासाठीच ते ह्यो सारा त्रास सोसायचे. रोज एकेका गावात जाऊन तिचं रानमेवा ऐकणं चालू होतं. कवा धंदा व्हायचा कवा नाही. मनाजोगता धंदा झाला तर ठीक, पण नाही झाला तरी ती कधी नाराज होताना दिसली नाही. आजूबाजूच्या गावात ती सर्वांना परिचयाची होती. असंच एकदा ती जवळच्या गावात आली होती. तिथं रखमाजीला बघून तिला कसे एकदम बरं वाटले. आत्ते
कुठं ग होतीस इतकं दिस? कितींदा आल तू या गल्लीत, खरं कुठं नजर नाही पडलीस. गेलतो लेकीकडं नातवाला बघायला, तव्हाच कुठं दिसली नाहीस. काय ग भागू, कशी आहेस? रखमाजी भागूजी विचारपूस करायला लागली. मला काय धाड भरली या, हाय की बरी मी. ते नव्हा आत्ती, हाय काय ग नातू चांगला? हाय 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 बाई, लई झाक हाय बघ, लई गुणाचं पोर हाया. अक्षय आजावर गेलंय बघ. आजीचं बोलणं ऐकत ऐकतच भागून डोईवरली बुट्टी खाली ठेवली, चुंबळ बुडाखाली घेतली आणि पाय मोकळं गेलं. बोलता बोलताच रखमा आजीनं नातवाला पाणी आणायला सांगितलं. कपाळावरलं कुंकू घामानं वरगाळून पार नाकापत्र आलतं. लुगड्याच्या पदरानं तोंडावरला घाम पुसत भागून तांब्याभर पाणी आदाशासारखं गटागटा पिलं आणि आजीच्या नातवाला पसाभर तोरणं खायला दिली. अग अग भागू, काय करालीस हे? मुठभर दे. एवढं देऊन तू ग काय ऐकणार? आत्ती, अगं पोराची जात आहे ती, खाऊ दे की. कुठं मांदाळे आहेत तवा? तू चढवून ठेवली समध्यासनी बघ, असं म्हणत रखमाजी उठून आत गेली. आतून एक भाकरी आणि कुळीताचं डांगर आणून तिनं भागूला दिलं. हे आणि आता कशाला पाहिजे होतं ग आत्ती? आणली की भाकरी मी. अगं असू दे, खा खा. कवा सकाळी कोरभर खाल्ली असशील. नाही का आत्ती, सकाळी यरवाळी गेल ताव करवंदाला. पुराणी रातचं होतं शिळं, तेच खाऊन गेल्यात शाळेत. करवंदासनं आलो आणि रवा करून ठेवलाय पोरासनी. कुठची कोण ही भागू? ना नात्या गोत्यातली ना पायी पाहुण्यातली. खरं गावगाड्यातला जपलेला हे जिव्हाळा लई मोलाचा. भागून कधी कुणाला कुठल्या कामाला नाही म्हटलं नाही. दसरा दिवाळीत कुणाचं घर सारवायला, कुणाच्या वाकळा धुवायला, तर कुणाच्या घरात लगीन कार्य असलं तर आपलंच कार्य समजून राबणारी ही भागू. गावात तशी ती नवखी नव्हती. पार म्हारोड्यापासून ते बामणाच्या आळीपतूर भागू सगळ्यांचीच. सणासुदीला माही पुनवाला भागूला गावातील लोक आवडीनं जेवायला सांगायचीत, कपडा लत्ता द्यायचीत. म्हणूनच भागू समध्या गावात वळखीची झालती. कुणाच्यात कामाला गेली तर विश्वासानं काम करणार. कव्वा कुणाची चोरी लबाडी केली नाही. दिलं ते काम मुकाट्यानं करून काय देतील त्यात समाधान मानायचे. तिथंच भुईवर बसून भागून भाकरी खायला सुरुवात केली. तशी रखमाजी भागूला विचारू लागली, वय ग भागू, तू इस्तारी करीत होतीस ना? अजून बी करतोयाच की. का वाटते? अव सुमीचं लगीन ठरलं या, तवा 100-500 इस्तारी आणि धरून बी पाहिजे बघे. तुझ्या दादल्याला सांगून ठेव, मी सांगतो सदूला तुला इस्तारीची ऑर्डर दिली म्हणून. होय चालतंय की, मी सांगतो त्यासनी गेल्यावर. भागूच्या तोंडावर हसू आलं. सदुजाच्या सुमीचं लगीन म्हणजे गाव जेवण. समजा गाव तिच्या ओळखीचा, त्यामुळे चूलबंद जेवण असणार. 100-500 इस्तारीनं काय होणार नाही. तवा जरा जास्तच बेजमी करायला लागणार आहे. तवाच कुठे 4 पैसे मिळतील असा ती विचार करीत होती. तवरच पाटलाच्या महादूनं दारातच भागूला हळी दिली. भाकरी खाता खाताच भागू आत्तानं ओ दिली. तसं महादू म्हणाला, भागू झालं का जेवण? झालं असेल तर 4 दिवशी दवाखान्यात जा बघ. का हो दादा, काय झालं? काय झालं नाही, तुझ्या नवऱ्याला आत्ताच आणलाय बघ गाडीत घालून. का गा, काय झालं? तोंडातला घास तसाच गिळत भागून गलासभर पाणी पिलं आणि करवंदाची बुट्टी तिथंच रखमा आजीकडे देऊन ती सरकारी इस्पितळात चालली. पायातल्या चपला घालायच्या आधीच ती अनवाणी पायाने इस्पितळात जाताना देवाला गाराणं घालायला लागली. हे देवा, माझ्या कुंकवाला शाबूत ठेव, त्याच्याशिवाय मला कोणच नाही देवा, माझ्या कुंकवाला आयुष्य दे. असं म्हणत म्हणत ती इस्पितळात आली. समोर बघितलं तर काय,
तिच्या नवऱ्याचा एक पाय टायलानं बांधला होता. त्या बांधलेल्या टायलातनं रगात येत होतं. डावा हात तर पार उफराटा झालता. जांभळीच्या झाडावरनं पडून त्याच्या पायात लाकडाचा खुंबारा घुसून रगात येत होतं. तर फांदीच्या मध्ये अडकून खाली पडताना त्याचा हात उपराटा झालता. ते बघून तिला काय करावं तेच सुधरेना. तिच्या मागोमाग तिची पोरं बी आली. पोरासनी बघून तिला हुंदका आवरता आला नाही. तिनं तिथंच रडायला सुरुवात केली. ती रडती या म्हणून पोरं बी रडायला लागलीत. डॉक्टरनं तिच्या नवऱ्याला तपासून पायाला बँडेज बांधलं आणि हाताचा एक्सरे काढून त्याला जोडपट्टीवर बांधलं. सोबत 15 दिवसाचं औषध दिलं. डॉक्टर साहेब, जास्ती लागले काय हो मालकाला माझ्या? नशीब चांगलं आहे तुमच्या मालकांचं. हाड फ्रॅक्चर झालंय हाताचं. होईल सरळ ते, पण पायाची हालचाल जास्त नाही करायची आणि 8 दिवसातून एकदा तपासून घ्यायला यायचं. डॉक्टर, होईल ना माझा मालक बरा? होय, नक्कीच होईल. त्यांना आराम द्या. होयजी. असं म्हणून ती डॉक्टरांच्या पाया पडली. भागूनं वाडीवरनं आलेल्या गाडीत मालकाला झोपविलं. गाडी गावाकडे चालली तसं तिचं मन विचारात पडलं. आत्ताच तर रखमा आत्तीनं इस्तारीची ऑर्डर दिली. 4 पैसा आला असतं तर पोरासने कपडा लत्ता घेतला असता. आता तिचा दादला 1-2 महिने तरी रानात येणार नव्हता. भागूला या टायमाला मालकाची साथ पाहिजे होती. समोरनं तरी इस्तारीची ऑर्डर आलती. रानात करवंदीच्या जाळीला पानापानाला टपोरी करवंद आलती. जांभळाच्या झाडाला काळ्या कुट टप्पोरी जांभळांनी फांद्या भरून गेल्या होत्या. पांढऱ्या तोरणांनी झाडं गच्च भरली होती. निसर्गात आमदा रानमेवा भरभरून होता. खरं तो तोडायला तिचा मालक नव्हता. तिचं मन सुन्न झालं. काय करावं तिला कळेना. एका बाजूला निसर्ग भरभरून रानमेवा देत होता, तर दुसरीकडे तिला रखमा आजीनं दिलेल्या इस्तारीचा प्रस्तावही मान्य होता. कारण त्या प्रस्तावात ती नुसता पैसा बघत नव्हती. वेळ प्रसंगात कवावी आडीनडीला कामाला येणारी ती माणसं शोधत होती. तिनं ठरवलं, मालक सोबत नाही म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही. आमदार रानमेवा ऐकण्यापरीस पत्रावळी करू आणि मालकाला बी साथ देऊ. घरात बसून पत्रावळ्या होतील आणि मालकासोबत मुलांबाळावर लक्षही देता येईल. दुसऱ्या दिवशी भागू रखमाजीच्या घरातली बुट्टी आणायला गेली. तर गल्लीतल्या पोरांनी मिळून भागूची ती रानमेव्यानं भरलेली बुट्टी एकूण जमा झालेलं पैसे आणि त्यात थोडं थोडं आपल्या जवळचं पैसे घालून सगळ्या पोरांनी रखमाजीकडे दिलं. रखमाजीनं त्याच पैशात लेकीनं खर्चाला म्हणून दिलं होतं ते सारं पैसे जमा केलं आणि ते भागूला द्यायचं ठरवलं. भागू, हे बघ, हे पोरांनी पैसे जमा केल्या तुझ्यासाठी आणि तुझ्या पोरासनी ही 2 दफ्तर, शाळेचा ड्रेस, या वह्या आणि हे काय बाय हाय बाई. पैसे आणि हे सारं बघून भागूच्या डोळ्यात पाणी आलं. तिनं आजीचं पाय धरलं. तसं आजी म्हणाली, भागू, तू न मागता पोरासनी बुट्टीतला खाऊ दिलास. कुणाकडनं पैसे नसलं तरी कधी उपराटी बोलली नाहीस. ज्याला त्याला समजून घेतलीस. म्हणूनच या पोरांनी तुला आजी मदत केली. तू केलेल्या चांगल्या कामाची परतफेड आहे. आणि हे बघ, तुझा दादला बी लवकरच बरा होईल. काय बी काळजी करू नकस. काय लागलं सवरलं तर ये माझ्याकडं. असं म्हणून रखमा आजीनं पायलीवर झुंजळं, 2.5 भर तांदूळ आणि लेकीला द्यायला घेतलेली 2 नवी कोरी पातळं भागूच्या बुट्टीत ठेवली. भागू रखमाजीच्या खांद्यावर डोकं टेकून रडायलाच लागली. आजूबाजूच्या आया बाया गोळ्या झाल्या. त्यांनी बी भागूला काय काय सामान दिलं. भागू डोळं पुसत पुसत घराबाहेर आली. तर सगळी पोरं आणि शाळा मास्तरदारात जमा झालती. त्यासनी बघून भागूला राहावलं नाही. पुढं होऊन तिनं मास्तरांचं पाय धरलं. भागू, मी डॉक्टरांना विचारलं तुझ्या मालकाबद्दल. काहीही काळजी करायची गरज नाही बोललेत. लवकरच बरा होईल तो. काळजी घे त्याची. होय जी. असं म्हणत भागूनं समद्या पोरासनी गळा भेट घेतली.
एक वाडीवरली बाई रोज गावात रानमेवा विकायला येते. तिच्या प्रति गावकरी इतका चांगला व्यवहार करतात हे फक्त गावगाड्यातच अनुभवायला येतं. म्हणूनच आज भी गावगाड्यात माणुसकी टिकून आहे. धन्यवाद. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.